नमस्कार मंडळी, मी पंढरा ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आपली दिवाळी समृद्धीची, सुखाची, भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि दिवाळीचे फटाके वाजत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रचाराचे आणि सोहळ्याचे फटाके वाजत आहेत. सर्वच राजकीय पक्षाकडून सोहळ्याचा इशारा दिला जातो आहे. त्यामुळे एकंदरीतच दिवाळीच्या तोंडावर ऐन दिवाळीमध्ये निवडणुकीचे फटाके वाजू लागलेले आहेत आणि यामध्ये महाविकास आघाडी सध्या जोरात सुरू असतानाच त्यांनी निवडणूक आयोगाला भेट घेत मतदार याद्या दुरुस्त करा आणि ही निवडणूक 6 महिने पुढे ढकला अशी एक मागणी केलेली आहे. तर दुसरीकडे महायुतीने मात्र निवडणुकीच्या कोर्टाने आदेश दिल्यानंतर 21 जानेवारीच्या आतमध्ये सर्व निवडणुका घेण्यात याव्या असे जे आदेश कोर्टाने दिलेले आहे त्याच्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे आणि महायुतीमध्ये स्वबळाची भाषा केली जात आहे. स्वबळाचे फटाके फुटत आहेत. महायुतीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, पवार गट, एकनाथ शिंदे यांचा गट, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षामध्ये राजकीय फटाके फुटू लागलेले आहेत. सोहळ्याचे फटाके फुटू लागलेले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका या सोहळ्यावर लढाव्या अशी मागणी केलेली असल्यामुळे मुंबई सोडून इतर जिल्हा परिषदा आणि महापालिका या सोहळ्यावर लढल्या जातील का याची चाचपणी सर्वच राजकीय पक्षाकडून केली जात आहे. मात्र मुंबई ही भाजप स्वबळाची भाषा करू शकतं, कारण त्यांचे राज्यात सध्या सत्ता आहे, जास्तीचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपाने जर स्वबळाची भाषा केली तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही स्वबळाची भाषा करू शकते आणि अजित पवार यांचीही त्या पाठोपाठ तयारी सुरू असल्याचं दिसतंय. जिल्हा परिषदा आणि इतर ज्या मनपा आहेत राज्यातील त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केलेली असताना महायुतीमध्ये मात्र सोहळ्यावर त्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांना सोबत घेऊन महायुतीशी टक्कर देण्याची तयारी सुरू आहे. तर महायुती मात्र एकत्र लढते की सोहळ्यावर लढते हे येणाऱ्या काळात असेलच. मात्र भाजपाने कोणत्याही परिस्थितीत आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताब्यात घ्यायच्या आहेत आणि मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची आहे या दृष्टिकोनातून तयारी सुरू केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची यासाठीची रणनीती भाजपाने आखल्याची आपल्याला दिसते. त्यासाठी त्यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदेची गरज आहे. मात्र तरीसुद्धा शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांनी जर सोहळ्याची भाषा केली तर भाजप ही सर्व निवडणुका मुंबईसह एक सोहळ्यावर लढू शकते अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांना बळ मिळावं यासाठी सोहळ्यावर लढलं जाऊ शकतं अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. दोन्ही पक्षाकडून, तिन्ही पक्षाकडून आपण महायुतीतच लढणार जे प्रमुख नेते आहेत ते असं सांगतात, आपण तिन्हीही पक्ष महायुतीमध्ये लढणार. मात्र तरीसुद्धा स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्यांची मागणी झाली तर आपण सोहळ्यावर लढणार अशी ही भाषा केली जाते. काही अधिकार आपण स्थानिक पातळीवर देणार आहोत अशी ही भाषा केली जाते. त्यामुळे एकाच दगडामध्ये 2 पक्षी मारण्याची भाषा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील नेते करताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीतील 3 घटक पक्षामध्ये
कोण बाजी मारतो हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र कार्यकर्त्यांना बळ मिळावं यासाठी महायुती असो की महाविकास आघाडी असो, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नक्कीच सोहळ्यावर लढवाव्यात का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. कारण जर तिन्ही पक्ष एकत्र लढले तर अनेक जे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, जे नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहतात, जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचं स्वप्न पाहतात, महापौर होण्याचं स्वप्न पाहतात, जिल्हा परिषद सदस्य होण्याचं स्वप्न पाहतात, जर महायुती झाली तर या नेत्यांच्या, या कार्यकर्त्यांच्या, या पदाधिकाऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरते. त्यामुळे महायुतीतील तिन्ही जे घटक पक्ष आहेत ते सोहळ्यावर लढण्याच्या तयारीत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या तिन्ही पक्षाची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की महायुतीतील जे घटक पक्ष आहेत ते सोहळ्यावर लढतील की एकत्र लढतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई येथे एक विजयी संकल्प मेळावा घेत मुंबईमध्ये भाजपाची सत्ता येणार असं स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर त्यांनी महायुतीची सत्ता येणार असं स्टेटमेंट केलं. त्यामुळे एकंदरीतच एकनाथ शिंदे ही सावध झालेले आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही, पालकमंत्रीपदावरूनही त्यांच्यात महायुतीमध्ये स्वाद सुरू आहेत. गृहमंत्रीपदही एकनाथ शिंदे यांना हवं होतं, तेही मिळालं नाही. त्यामुळे मुंबईचा महापौर तरी शिवसेनेचा हवा, कारण उद्धव सेनेचा यापूर्वी तिथे महापौर आहेत आणि उद्धव सेनेचा महापौर होण्यासाठी उद्धव सेनेनेही कंबर कसलेली आहे. महाविकास आघाडीला सोबत घेत ते मुंबईचा ताबा कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून चाचपणी करतायतच. मात्र दुसरीकडे भाजपाची मुंबई ताब्यात घेण्याची तयारी सुरू आहे. भाजपाचा महापौर मुंबईवर असावा या दृष्टिकोनातून त्यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यावरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिन्ही घटक पक्षामध्ये तिन्ही घटक पक्ष सोहळ्यावर लढू शकतात आणि निवडणुकीनंतर ते सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊ शकतात, अशी राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोन्हीही भागात राजकीय फटाके धुमधडाका सध्या सुरू झालेला आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत, जिल्हा परिषद पदासाठी इच्छुक आहेत, अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी गावागावी जाऊन भागात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणं सुरू केलेले आहे. दिवाळी भेटीनिमित्त आपली उमेदवारी नक्की आहे, पक्की आहे असं मतदारांना सांगत आम्हीच आपला नगरसेवक आहोत असंही सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे पक्षाकडून कोणाची उमेदवारी निश्चित नाही, ऐनवेळेस उमेदवारी ठरवली जाईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच सध्या दिवाळीच्या धामधुमीतच निवडणुकीचं राजकीय वातावरण तापलेलं आहे. निवडणुकीचे फटाके फुटत आहेत. अशा दुहेरी फटाक्याचा आनंद सध्या महाराष्ट्रातील जनतेला, नागरिकाला बघावयास मिळतोय. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. महायुतीतील जे तिन्ही घटक पक्ष आहेत ते सोहळ्यावर लढतील की महायुती करतील, आणि सोहळ्यावर लढले तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि दुसरीकडे महाविकास आघाडीने जे मागणी केलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या 6 महिने पुढे ढकलाव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांची आहे. कारण मतदार यादीमध्ये 54 लाख मतदारांचा घोळ आहे असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग राज ठाकरे यांचं ऐकतं आहे का, महाविकास आघाडीचं ऐकतं आहे का, की 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. कारण राज ठाकरे यांनी तसा इशाराच शासनाला आणि आयोगाला दिलेला आहे की मतदार याद्यात घोळ असताना तुम्ही निवडणुका घेऊन दाखवाच असा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे हे
प्रकरण भाजपसाठी गंभीर झालेलं आहे, सत्ताधाऱ्यांसाठी गंभीर झालेले आहे, निवडणूक आयोगासाठीही गंभीर झालेलं आहे. त्यामुळे एकंदरीत या निवडणुका लवकर घ्याव्यात असं न्यायालयाने जरी सांगितलं असलं तरी आता महाविकास आघाडीच्या मागणीचा विचार होतो का की कोर्टाच्या आदेशाचं पालन होतं हेही आपल्याला बघावे लागेल. आणि जे महायुतीतील जे 16चे राजकीय फटाके सुरू आहेत ते 16वर लढले जात आहेत का या संदर्भातही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.